स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खानापूर तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकला। सर्वच जागांवर विजय, जल्लोष मिरवणूक। काय म्हणाले? तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। विधानसभा निवडणुकीनंतर विटा नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेने काबीज केल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत देखील शिवसेनेने बाजी मारलेलं आहे। आज जर तुम्ही इथं बघू शकत असाल तर शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी विजयोत्सव साजरा करत आहेत। अनेक जण या ठिकाणी गुलालात न्हाऊन निघालेला आहे। अगदी काही वेळातच या ठिकाणी विजयाची रॅली निघणार आहे। खानापूर मतदारसंघातील अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी गोळा झालेले आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। आणि आज जर इथं बघितलं तर हा शिवसेनेचा विजयोत्सव आहे असं म्हणावं लागेल। सही कुठं आहे? खानापूर मतदारसंघातील 4 जिल्हा परिषद गण आणि 8 पंचायत समिती गणात या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिव बाबर आहेत। काय सांगाल, आज विजयाचा गुलाल उधळलाय? नाही, खरं तर मला प्रामुख्यानं खानापूर आटपाडी मतदारसंघातल्या सर्व मतदारांचा आभार मानायचा आहे। कारण की आधी आमदारकी असेल, मग नगरपालिका असेल आणि आता जिल्हा परिषदेला सुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांनी फार मोठा प्रतिसाद दिला आहे। मी नगरपालिकेला पण म्हटलेलं आहे की शेवटी सत्ता आली, ह्याच्यापेक्षा लोकांनी विश्वास आमच्यावरती दाखवला आहे आणि त्या विश्वासाला मी पुढच्या 5 वर्षात 100% पात्र ठरू। आज या ठिकाणी विरोधी गटाला तुम्ही व्हाईट वॉश दिलाय, एकही सीट आलेली नाही। जसं दादा भैया म्हणतात की कोणाची जिरवायची किंवा कोणाला हरवायचं म्हणून निवडणूक नाही आपण हे करत लढवत आहे। विकासासाठी आणि विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवलेली आहे। आज जर बघितलं तर शिवसैनिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती। आज विजयोत्सव कसा साजरा करतात? शिवसेना आणि विजय उत्सव एक गणित झाले खानापूर आटपाडीमध्ये। विजय हा शिवसेनेला नवीन राहिलेला नाही आणि हा जो विजय आहे हा सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे। आज खानापूर तालुक्यातील ग्रामीण जनता भैया आणि दादांच्यावर जो पूर्णपणे विश्वास ठेवून आहे त्याचंच हे फलित आहे आणि हेच फलित कायमस्वरूपी राहणार आहे। कारण दादा भैया हे कामातून उभं राहिलेले नेतृत्व आहे। कुणाला शिवीगाळ करणं, कुणावर टीका करणं यापेक्षा स्वतःच्या कामावर जास्त विश्वास असल्यामुळं आज जो निकाल आहे तो कामाचं फलित आहे असं आम्ही म्हणतो। कामाचं फलित आहे। हो, निश्चितपणाने स्वर्गीय आमदार अनिल भाऊंचा आम्ही हा बालेकिल्ला अभेद राखण्यात आम्ही सर्व कार्यकर्ते यशस्वी झालो आहोत। दमदार आमदार सुहासभाईंचं काम आणि किंगमेकर दादा यांचं मार्गदर्शन निश्चितपणाने सगळ्यांना लाभलेलं आहे। इथून पुढं सर्वजण आम्ही पुन्हा आणखीन जास्त ताकदीनं विकास कामाचा सहभाग घेऊ। खरं तर करंजे जिल्हा परिषद गटात या ठिकाणी आटीतटीची लढत झाली आणि अखेरच्या क्षणी शिवसेनेने विजय मिळवला। आपल्यासोबत आज विजय मिळाला, शेवटच्या क्षणी विजय मिळाला, आटीतटीची लढत। विरोधकांनी ही लढाई समाजकारणावर करण्यापेक्षा फक्त पैशाच्या जीवावर केली होती। तो पैसाही या ठिकाणी फिका पडला आहे। फक्त कसं आहे, अनिल भाऊनी जी कामं केलेली आहेत त्यांची पुण्य आहे आणि सुहासभाई असतील, अमोलदादा विश्वास जनतेने दाखवला आणि आम्हाला निसटकावर विजय मिळवला। त्याबद्दल मी सर्व जनतेचा आभारी आहे।
खरं तर घाट माथ्यावर सुहास नानांनी राजाभाऊ आज म्हणजे एकत्र झाले इथून पुढे आता कायम दिसणार. हो कायम एकत्र असणार आहे. सुहासभाईचा आदेश आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. त्यांच्या माध्यमातून आपण सर्व निवडणुका एकत्र लढणार आहे. नागेवाडी जिल्हा परिषद गट बालेकिल्ला आहे आज अबाधित ठेवला. हो आबादी ठेवला. भायांचं अनिल भाऊंचा आशीर्वाद अधिक सुहास भायांचं विकास काम आणि दादाचा पॅटर्न आणि त्यातल्या त्यात शीतल वहिनींना म्हणजे निराधार लोकांची सेवा केलेली आज फळ मिळालं आमच्या वहिनींना. त्यामुळे नुसत्या नागेवाडीतून 1352 लीड आहे आणि टोटल मतदारसंघात 10,285 मताधिक्याने वहिनी आमच्या विजयी झाले. पारे गटात काय पारे म्हणजे प्रतिकारडे हे वारंवार सिद्ध केलं. ह्या इलेक्शनला सुद्धा वावडी उठलेली. पारं फुटलं, आमदार गेलं, वावडी उठली, पारं फुटलं. पारं कधीच फुटणार नाही. पारे हे बाबर कुटुंबियाच्या पाठीशी ठामपणे सदैव उभं राहणारं गाव आहे. पारे हे दरगोवाचं गाव आहे. जे कुलस्वामी भाऊंचा कुलस्वामी आहे त्या गावावरती भाऊंची निष्ठा आहे. भाऊंनी प्रतिकारडी म्हणून पाऱ्याला आजपर्यंत योगदान दिलेलं आहे आणि पारं कायम अभिद्ध भाऊंचा बालेकिल्ला राहणार आहे. काय वाटतं नागेवाडी 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 जिल्हा परिषद गट हा अनिल भाऊंचा गट आहे, घरचा गट. ह्या गटात 13 गावात 10,243 मतांनी सीट निवडून आले, 85 मतांनी. याच्यामध्ये विचार केला तर आमदारकीपेक्षा आता ह्या वेळेला जास्त मतदान पंचायत समितीला डॉक्टर शीतल बाबर यांना लीड भेटलेलं आहे. आणि याच्यामध्ये भाऊंचा आशीर्वाद आणि अमोलभाई यांचे साथ याच्यावर निवडून आलेले आहेत. आज खरं तर खानापूर तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. आज जर बघितलं तर या ठिकाणी खानापूर तालुक्यात महिला राज आलेला आहे. आज सगळ्या महिला या ठिकाणी उमेदवार विजय झाले आहेत. काय सांगाल? मला वाटतं आदरणीय भाऊंच्या अजूनही मार्गदर्शनाखाली, कारण पावलं पावली जातोय आम्हाला अनिल भाऊ दिसत आहेत, आदरणीय भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही लढत एकनाथ शिंदे साहेबांच्या बहिणी म्हणून लढलो. आणि हा जो कौल आहे आम्हा सगळ्या बहिणींना तो खरं साहेबांचा कौल आहे, साहेबांना दिलेला जनतेने कौल आहे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की खानापूर आणि आटपाडीत पक्षापेक्षा अनिल भाऊ हाच पक्ष आहे हे सिद्ध झालेलं आहे. विरोधकांचा तुम्ही सुपडासाप केलाय का? वाईट वॉश आहे. खरं तर अटीतटीचा सामना झाला. अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही विजय मिळवला. आम्हाला तो विश्वास होता आणि जे की घाटमाताच्या सगळ्या बांधवांनी महिलांनी आम्हाला आशीर्वाद आणि साथ नेहमी दिले, ते नेहमी देणार हेचा आम्हाला पूर्णपणे विश्वास होता. आज जर बघितलं तर या सर्व महिला उमेदवार आहेत, त्या वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत. आज तुम्ही देखील विजय मिळवला, अत्यंत चांगला लीड घेतला. हे सगळं शक्य झालं अनिल भाऊच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी जी कामं केलीत, लोकांचा विश्वास, त्याच्यामुळे आज हे सगळं शक्य झालं. गार्डीगणात बालेकिल्ला होता, आज विजय गार्डीगण हा बालेकिल्ला होता, आज घरोघरी गेला. काय वाटतं तुम्हाला लोकांना? खूप छान वाटतंय, कारण मी आधी सांगितलं की अनिल भाऊ, सुहास भैया आणि अमोलदादांनी ऑलरेडी खूप कामं केलेत आणि त्यांच्या विश्वासामुळं मला आज मी इथे उभी आहे. आणि इथून पुढेही मी वहिनींच्या मार्गदर्शनाखाली मी काम करेन. एवढंच. आज तुम्ही विजय खेचून आणला, गुलाल घेतला, काय वाटतं? आज भाऊंच्या आशीर्वादांच्यामुळं विजय आमचा हे झाला आहे. भैयांच्या मार्गदर्शनाच्यामुळं विजय आमचा पक्का झाला आहे. आणि एवढंच बोलून आज जर बघितलं तर विरोध आता राहिलेला नाही. आता आपली पुढील दिशा काय असेल विकासाच्या दृष्टीनं, कारण खूप मोठी विकास कामं केली आहेत. पुढील आता काय विकास कामं? मी आधीच सांगितलं होतं की आमचं विजन जे आहे ते पाणंदरस्त आहेच, महिलांचं सबलीकरण आहेच आणि बालकल्याण आहेच, शिक्षण आहेच. विकास भाऊंनी विकासाचा रस्ता भाऊंनी दाखवला आहे. त्या रस्त्यावर, त्या पावलांवर पाऊल ठेवत आदरणीय भैयासाहेबांच्या मागे आम्ही सगळे धावणारच आहोत. आणि मला वाटतं हा विजय आम्हा सगळ्यांचा नाही आहे, तर दोन्ही तालुक्यातील प्रत्येक एक कार्यकर्त्याचा आणि एक मतदाराचा विजय आहे, एवढंच म्हणू इच्छिते. एकूणच बघितलं तर या महिलांचा उत्साह आहे. आज महिला राज आलेला आहे. ऐकायला नाही. महिला राज आलेला आहे, उत्साह आहे एकूणच तुमच्यात. काय आज विजय मिळाला नगरपालिकेनंतर, जिल्हा परिषद? महिला राष्ट्रच आहे हे, असं आगळं वेगळं यश नाही. हे आज सर्वांना अपेक्षितच होतं, कारण भैयादादांचं काम खूप चांगलं आहे आणि इथून पुढच्या काळात हे काम असंच राहणार आहे ही खात्री सर्व लोकांना आहे. त्यामुळं सर्व
पूर्ण मतदारसंघातले मतदार आहेत ते भैयादादांच्या पाठीशी आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. कॅमेरामॅन आजीसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.